नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. बघा, आजचं सेशन हे स्पेशली राहणार आहे. बघा, जे आपण पाहतोय की पार्ट 1 तुम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो. तर जे सरळ सेवा परीक्षा आहेत बघा, ठीक आहे, या ठिकाणी थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सर्वांना. सरळ सेवा परीक्षा, ठीक आहे, परंतु कोणत्या, तर येणाऱ्या आगामी सरळ सेवा परीक्षा ज्यामध्ये वनरक्षक असेल बघा, ठीक आहे, जिल्हा परिषद असेल, त्यामध्ये आपण पाहतोय आरोग्य विभागाची जागा असेल, नगर परिषद असेल, ठीक आहे, जे आताही सध्या MPSC कडे गेलेल्या नाहीत, ठीक आहे, ज्या अशा सर्व परीक्षा आहेत, ठीक आहे, आजही आपल्याला त्या सरळ सेवामध्ये आपल्याला दिसते आहेत. तर अशा सर्व परीक्षांसाठी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या आगामी सरळ सेवा परीक्षांसाठी आपल्याला तयारी सुरू ठेवायची आहे आणि या तयारीला कुठेच ब्रेक लागू नये त्यामुळे ही सिरीज आपण या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत. बघा, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तयारी हे केव्हा करायची असते, तर शांततेच्या काळामध्ये करायची असते. बघा, तर हा सध्या शांततेचा काळ आहे. बघा, ठीक आहे, म्हणजे आणखी कोणतीच परीक्षा तुमच्या समोर अशी वॅकन्सी दिसून राहिलेली नाही, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर परीक्षेची डेट तुमच्या समोर नाही आहे, म्हणजे शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळामध्ये आपल्याला अभ्यास चालू ठेवायचा असतो, कारण परीक्षा आली रे आली की तिथून फॉर्म भरणे आणि परीक्षेची डेट हार्ड तुम्हाला 1 ते 1.5 किंवा 2 महिने मिळतात. त्यामुळे 2 महिन्यामध्ये तर अभ्यास होणार नाही. त्यामुळे या शांततेच्या काळामध्ये आपल्याला हा सर्व अभ्यास करून ठेवायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. तर त्याचमुळे या ठिकाणी आपण बघा विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती, ठीक आहे, जे एक हार्ड सब्जेक्ट जो आहे, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो मराठी विषय. बघा, ठीक आहे, तर 4 पोर्शन असतात बघा सरळ सेवेला. मी मागच्या सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठी 25 क्वेश्चन, इंग्लिश 25 क्वेश्चन, मॅथ रिझनिंग 25 क्वेश्चन आणि GS 25 क्वेश्चन, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी कंटिन्यू करूया आपल्या मराठी विषयाला. तर मराठी विषयाचे मित्रांनो तुम्हाला 25 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. किती प्रश्न, तर 25 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. यामध्ये मराठी विषयामध्ये व्याकरण आहे बघा, व्याकरणाचे प्रश्न असेल, ठीक आहे, किंवा शब्दसंग्रहाचे प्रश्न असेल बघा, शब्दसंग्रहाचे प्रश्न असेल, किंवा काही साहित्यिकावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. परंतु यामध्ये साहित्यिकाचे जास्तीत जास्त टोपण नावांवर भर दिला असतो बघा, ठीक आहे. तर साहित्यिकाचे टोपण नाव वगैरे, तर हे थोडे हायलाइटेड क्वेश्चन असतात. तर हे सर्व मिक्स क्वेश्चन बघा, व्याकरण असेल, शब्दसंग्रह असेल किंवा साहित्य असेल, तर या संदर्भात आपण या ठिकाणी जे एक महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज, जे महत्त्वाचे संभाव्य प्रश्न, ठीक आहे, ते आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत मित्रांनो, ठीक आहे. चालेल, तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा, पहिलाच प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो आहे मित्रांनो. यस, तू पूर्ण जेवून घे या वाक्यातील घे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे, ठीक आहे. तू पूर्ण जेवून घे, तर बघा प्रयोजक क्रियापद आहे, शक्य क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद आहे आणि सिद्ध क्रियापद आहे. आता क्रियापदाचे जे मुख्य प्रकार आहेत ते जवळपास 15 ते 16 प्रकार आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिसतात, बरोबर आहे. तर बघा, या ठिकाणी प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात बघा, ठीक आहे, किंवा शक्य क्रियापद कशाला म्हणतात, एक एक क्रियापद आपण या ठिकाणी बघूया. क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातील महत्त्वपूर्ण शब्द, ठीक आहे, क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, ठीक आहे, तर असा शब्द म्हणजे काय, तर क्रियापद. प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात मित्रांनो बघा, ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दिसेल बाह्य घटक वाक्यामध्ये प्रेरित असतात, बरोबर. म्हणजे जसं की बघा, आई मुलाला निजविते, बघा, येऊन आलं लक्षात. आता या वाक्यामध्ये बघा काय म्हटलंय, आई मुलाला निजविते, ठीक आहे. तर या वाक्यामध्ये मुलगा स्वतः निजत आहे का, नाही, तर आई मुलाला निजवत आहे. येत आहे लक्षात मित्रांनो, आई मुलाला निजवत आहे. म्हणजे जेव्हा क्रिया दुसऱ्याकडून केली जाते, जेव्हा क्रिया कर्त्याकडून केली जाते, तर अशा क्रियापदाला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं आहे प्रयोजक क्रियापद. बघा, परीक्षेच्या आवडीचा प्रकार आहे बघा कोणता, प्रयोजक क्रियापद. प्रश्नाचं उत्तर बघूया मित्रांनो, पहिले आपण 4ही प्रकार पहिले कंप्लीट करूया, ठीक आहे, चालेल. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, तर कर्त्याकडून क्रिया या कर्मावर केली जाते बघा, ठीक आहे. तर त्याला म्हणायचं प्रयोजक क्रिया. म्हणजे काय, सरळ सरळ तुम्हाला दिसून राहिलंय, मुलगा स्वतः निजत नाही आहे, तर आई त्याला निजवत आहे, अशी क्रिया ज्या वाक्यामध्ये दिसेल, बरोबर आहे. म्हणजे स्पॉन्सर्ड जो आपण या ठिकाणी पाहतो आहे, तर त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद, ठीक आहे, चालेल. आता बघा, शक्य क्रियापद कशाला म्हणतात, तर शक्य क्रियापद म्हणजे काय, तर यालाच म्हणतात सामर्थ्यवाचक क्रियापद, ठीक आहे. शक्य क्रियापद म्हणजे सामर्थ्यवाचक क्रियापद. तर मित्रांनो बघा, इथं काय दाखवलेलं आहे, ठीक आहे, की जसं आता बाबाला आता चालवते, बघा काय म्हटलेलं आहे, बाबाला आता चालवते, बाबाला आता चालवते, बरोबर आहे. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो बघा, ठीक आहे, की असं पकडूया की
बाबाची तब्येत बरी नव्हती, बरोबर आहे, त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, बरोबर आहे. आणि आता आपण पाहतो की डॉक्टरांनी मेडिसिन वगैरे दिल्या आणि बाबाची तब्येत आता बरी आहे. तर बाबाला आता चालणं शक्य झालं आहे. म्हणजेच काय, तर बाबाला आता चालवते, बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, मी 2 वाक्यामधला डिफरन्स सांगतो तुम्हाला. प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापदामधला नेमका डिफरन्स काय आहे ते. प्रयोजक क्रियापद हे नेहमी काय असते, सकर्मक असते. बघा काय असते, प्रयोजक क्रियापद हे नेहमी काय असते, सकर्मक असते. आणि जे शक्य क्रियापद असते हे काय असते बघा मित्रांनो, अकर्मक असते. बघा ठीक आहे, शक्य क्रियापद काय असेल, अकर्मक. कारण काय, चालणारे कोण, बाबा, बाबावर क्रिया बाबावरच झालेली आहे, कर्म वाक्यामध्ये नाही. तर लक्षात ठेवायचं, 2 वाक्यामधला नेहमी विद्यार्थ्यांमध्ये थोडा एक संभ्रम तयार होतो, बरोबर आहे. निजविते, चालवते, व ते, वी ते, अशा प्रकारचे क्रियापद दिसले तर मग शक्य आहे की प्रयोजक आहे, शक्य आहे की प्रयोजक आहे. ठीक आहे. तर बघा मेन डिफरन्स आपण पाहिला. प्रयोजक क्रियापद म्हटलं तर सकर्मक क्रियापद आणि शक्य क्रियापद म्हटलं तर अकर्मक क्रियापद. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा सिद्ध क्रियापद दिलेलं आहे. सिद्ध क्रियापद कशाला म्हणतात बघा मित्रांनो. आता क्रियापदाचा जो मूळ धातू असतो बघा, जसं आपण या ठिकाणी सांगतो बघा, जा, ए, उठ, बस, बरोबर आहे. ठीक आहे. तर याला काय म्हटलेलं आहे, सिद्ध क्रियापद. सिद्ध म्हणजे काय, तर सिद्ध क्रियापद म्हणजे मूळ क्रियापद. बघा सिद्ध क्रियापदाला काय म्हणायचं, मूळ क्रियापद असं म्हणायचं आहे. बघा ठीक आहे. तर या ठिकाणी बघा जसं जा, ए, उठ, बस, हे काय मूळ क्रियापद. तर याला प्रत्यय लागून जे क्रियापद तयार होते त्याला सिद्ध क्रियापद असं म्हणतात. बघा जा पासून काय तयार होतो, जातो. ए पासून काय तयार होते बघा, येतो, बरोबर आहे. ठीक आहे. उठ पासून काय तयार होते, उठतो, बरोबर. आणि बस पासून काय तयार होते, बसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्रियापद जर असेल तर त्याला काय म्हणायचं आहे मित्रांनो, सिद्ध क्रियापद असं म्हणायचं आहे. कोणते, जा, ए, उठ, बस, कर, हस. ठीक आहे, अशा प्रकारचं. ठीक आहे, झाले 3 क्रियापद या ठिकाणी. बघा म्हणजे प्रश्न आणि उत्तर फक्त तेवढं मला सांगायचं नाही बघा मित्रांनो. प्रश्न यासाठी घेत आहो. ठीक आहे, की एक प्रश्न असतो, त्याचे 4 ऑप्शन असतात आणि त्या निमित्ताने तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुमची जे सराव चाचणी चालू आहे, ठीक आहे, किंवा तुमचा जो सराव चालू आहे, अभ्यास तुमचा झाला असेल तर तुमचा सराव चालू आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा बघत असेल, आता स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना लक्षात येईल की नाही, अशा प्रकारचं सुद्धा मराठी व्याकरण असते. ठीक आहे. तशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे, आता सध्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांचं मराठी व्याकरण झालेलं आहे, सर्वांसाठी असं उपयोगी असणारं हे लेक्चर आहे. बघा ठीक आहे, चालेल. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिसते सहाय्यक क्रियापद कशाला म्हणतात बघा. ठीक आहे. तर मित्रांनो बघा 2 मिनिटं थोडं याला या ठिकाणी थोडं साईडला घेतो बघा मी. ठीक आहे. काय म्हटलं बघा, तू पूर्ण जेवून घे. जेवून घे, बरोबर आहे. क्रियापद काय आहे, जेवून घे. तू पूर्ण जेवून घे, जेवून घे, बरोबर आहे. चला, तर हे क्रियापद दिसून आलेलं आहे. वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे, जेवण्याची, बरोबर आहे. म्हणजे मुख्य क्रिया कोणती आहे, जेवण्याची. ठीक आहे. पण वाक्य जर असं म्हटलं असतं की तू पूर्ण जेवून, संपलं वाक्य. येऊन लक्षात. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या मी काय म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे, तू पूर्ण जेवून, बस एवढंच वाक्य म्हटलं मी. वाक्य पूर्ण होते का बघा बरं, नाही. ठीक आहे. मग अशा वेळेस या घे या क्रियापदाची काय पडते, आवश्यकता पडते, बरोबर आहे. जेवून घे, तू पूर्ण जेवून घे. तर या वाक्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की घे हा जो क्रियापद आहे, बघा त्यांनी तेच विचारलेलं आहे की घे हे क्रियापद या मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी आलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, सहाय्यकारी क्रियापद. बघा काय म्हणतात त्याला, तर सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. मग याला काय म्हणतात, तर याला म्हणतात मित्रांनो धातू साधित. बघा येऊन लक्षात. तर धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद या दोघां मिळून काय तयार होते, तर मित्रांनो बघा संयुक्त क्रियापद तयार होते. बघा काय तयार होते मित्रांनो, तर संयुक्त क्रियापद तयार होते, बरोबर आहे. मग आता हे वाक्यामध्ये वापरलेलं क्रियापद कोणतं आहे, जेवून घे, संयुक्त क्रियापद. पण त्यांनी त्यामधलं काय विचारलंय, धातू साधित सोडलं आणि घे हे क्रियापद विचारलेलं आहे. तर पहिला धातू साधित, दुसरा सहाय्यकारी क्रियापद. तर हे आहे मित्रांनो तुमचं सहाय्यकारी क्रियापद, ज्याला इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. बघा ठीक आहे, येऊन लक्षात. आणि दुसरी गोष्ट, आता संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात, तर धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. पण एक अट आहे बघा मित्रांनो. अट कोणती आहे बघा, तर धातू साधित व सहाय्यकारी क्रियापद या दोन्ही क्रियापदामधून जर एकाच क्रियेचा बोध होत असेल, बघा काय म्हटलं मी तुम्हाला, एकाच क्रियेचा बोध होत असेल तरच त्याला काय म्हणतात, संयुक्त क्रियापद असं म्हणतात. बघा ठीक आहे. तर आपलं करेक्ट जे उत्तर येणार आहे ते काय आहे, सहाय्यकारी क्रियापद. तर हा झाला तुमचा पहिला प्रश्न. बघा ठीक आहे. बघा येऊन आलेला मित्रांनो लक्षात.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला डिटेलमध्ये एखादा विषय शिकायचा असतो बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. बघा ओके, पाहूया पुढचा प्रश्न. यस, प्रश्न क्रमांक 2. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरणी करतील. या वाक्यातील जेव्हा आणि तेव्हा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरणी करतील. या वाक्यातील जेव्हा तेव्हा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर बघा या ठिकाणी 4 अव्यय दिलेले आहेत बघा. स्वरूपबोधक, संकेतबोधक, कारणबोधक आणि उद्देशबोधक. तर हे 4ही प्रकार कशाचे आहे मित्रांनो? तर बघा आपल्या शब्दांच्या जातीमध्ये एक शब्दाची जात आहे उभयन्वी अव्यय. बरोबर आहे, शब्दांच्या 8 जाती, त्यामधली एक शब्दाची जात म्हणजे उभयन्वी अव्यय. उभयन्वी अव्यय काय करते तर 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्याचं काम करत असते बघा. ठीक आहे, तर त्यामध्ये 2 मुख्य प्रकार पडतात. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय, गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय काय तयार करतात? संयुक्त वाक्य तयार करतात. बरोबर आहे. आणि गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय काय करतात तर मिश्र वाक्य तयार करतात. आता बघा या ठिकाणी जे प्रकार दिलेले आहे तर हे प्रकार कशाचे आहे तर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे आहे बघा. काय म्हटलंय? गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय, उभयान्वी अव्यय. ठीक आहे, तर या प्रकाराचे हे 4 मुख्य प्रकार आहेत. बरोबर आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. ठीक आहे, वाक्यामध्ये जर स्वरूप दिलं असेल तर त्याला स्वरूपबोधक म्हणायचं. वाक्यामध्ये संकेत दिला असेल तर त्याला संकेतबोधक म्हणायचं. वाक्यात उद्देश असेल तर उद्देशबोधक आणि कारण असेल तर कारणबोधक. बरोबर आहे. जसं पहा मी तुम्हाला काही वाक्य सांगतो बघा. ठीक आहे, शरीर बळकट व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. बरोबर आहे. या वाक्यामध्ये काय आहे? शरीर बळकट होण्याचा उद्देश आहे. मग हे वाक्य कशामध्ये येईल? उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. बरोबर आहे. आणि बघा या गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययापासून तयार होणारी जे प्रत्येक वाक्य आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो तर मिश्र वाक्य असं म्हणतात. बघा काय म्हणतात त्याला? मिश्र वाक्य असं म्हणतात. आता बघा काय म्हटलं मी तुम्हाला, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरणी करतील. या वाक्यामध्ये काय म्हटलंय? असं केलं तर तसं होईल, असं केलं तर तसं होईल. मग असं केलं तर तसं होईल असं जेव्हा वाक्यामध्ये येते तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? संकेतबोधक. काय म्हणतात त्याला? संकेतबोधक उभयान्वी अव्यय. बघा येऊन राहिलेलं आहे सर्वांच्या लक्षात. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरणी करतील, तर या वाक्यामध्ये काय दिसते तुम्हाला? संकेतबोधक उभयान्वी अव्यय. चला येऊन राहिला मित्रांनो लक्षात सर्वांच्या? क्लिअर? ओके. उद्देश असेल तर उद्देश, कारण असेल तर कारण आणि स्वरूप असेल तर स्वरूप. वाक्यामध्ये संकेत दिलेला आहे. पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरणी करतील. शेतकरी पेरणी कधी करतील? जेव्हा पाऊस पडेल. बरोबर आहे. तर हा झाला संकेत बघा. ठीक आहे, एकदम सोपा प्रकार आहे आणि लक्षात ठेवायचं याला काय म्हणतात? मिश्र वाक्य असं म्हणतात बघा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नव्हता, नाही, नये ही क्रियापदे मराठी व्याकरणात कोणत्या वर्गात मोडतात? नव्हता, नाही, नये. ठीक आहे, ही क्रियापदे मराठी व्याकरणात कोणत्या वर्गात मोडतात? बरोबर आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुन्हा क्रियापदाचे प्रकार दिलेले आहे. म्हणजे क्रियापदावर आता दुसरा प्रश्न सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, तर बघा गौण क्रियापदे, उभयविध क्रियापदे, भावकर्तृक क्रियापदे, प्रयोजक क्रियापदे. आता प्रयोजक क्रियापद मी मगाशीच तुम्हाला समजून सांगितलं, त्यामुळे वेगळं सांगणार नाही. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय तर हे प्रयोजक क्रियापदाचं वाक्य नेहमी सकर्मक असते. त्यानंतर काय तर कर्त्याकडून क्रिया केली जाते. बरोबर आहे, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. बरोबर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की भावकर्तृक क्रियापद कशाला म्हणतात? भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्ता दिलेला नसतो. जसं बघा काय म्हटलेलं आहे? आज सारखे मळमळते, आज सारखे मळमळते. बघा काय म्हटलेलं आहे? मळमळते. बरोबर आहे. चला ओके. क्रियापद काय? मळमळते. मळमळणारा काय? कर्ता आहे का? नाही. ज्या वाक्यात कर्ता नाही, कर्ता नाही तर कर्मही नसते बघा. मग ज्या वाक्यात कर्ताही नाही, कर्मही नाही, फक्त क्रियापद दिलेलं आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की वाक्याचा कर्ता काय आहे? दिलेला जरी नाही पण कर्ता माहित आहे. कारण मळमळणारा काय असतो? जीव. धडधडणारा काय असते? हृदय. येतं लक्षात? गळगळणारे काय असते? आभाळ. उगवणारा मावळणारा काय असतो? दिवस. ठीक आहे, तर आपल्याला कर्ता माहित आहे. कर्ता कोण सांगत आहे आपल्याला? तर क्रियापदाचा भावच कर्ता सांगत आहे. अशा क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. क्लिअर बघा. त्यानंतर उभयविध क्रियापद कशाला म्हणतात बघा. जसं आता त्याने दार उघडले, त्याचे दार उघडले. या दोन्ही वाक्यामध्ये त्याने दार उघडले, त्याचे दार उघडले, दोन्ही वाक्यामध्ये उघडले उघडले हे क्रियापद आहे. बरोबर आहे. पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे पहा की त्याने दार उघडले, त्याने दार उघडले.
त्याने दार उघडले या वाक्यामध्ये बघा उघडले क्रियापद, उघडणारा कोण? तो, म्हणजे हा झाला कर्ता आणि त्याच्यावरून क्रिया कशावर झाली? दारावर, तर हा झाला कर्म. बरोबर आहे, येऊन आलं लक्षात बघा. ठीक आहे, त्याने दार उघडले असं म्हटलेलं आहे. कर्म आहे म्हणजे सकर्मक क्रियापद. दुसरं वाक्य बघा काय म्हटलंय? त्याचे दार उघडले, त्याचे दार उघडले, त्याचे दार उघडले. येत्या लक्षात? पुन्हा क्रियापद बघा, पहिल्याही वाक्यात काय? उघडले, दुसऱ्या वाक्यात उघडले. आता उघडणारा कोण आहे पहा बरं? त्याचे दार उघडले. उघडणारा कोण? या वाक्यात कोणीच नाही. उघडणारे काय? तर दार, हा झाला कर्ता. बरोबर आहे, हे झालं क्रियापद. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बघा. ठीक आहे, दाराहून क्रिया दारावर झाली म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही. या वाक्यात कर्म नाही म्हणून याला म्हणतात अकर्मक, आणि या वाक्यात कर्म आहे म्हणून याला म्हणतात सकर्मक. बरोबर आहे, म्हणजे एकच क्रियापद जर सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही वाक्यामध्ये वापरलं जात असेल तर अशा क्रियापदाला काय म्हणतात? उभयविध क्रियापद असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? याला उभयविध क्रियापद असं या ठिकाणी म्हटलं जाते बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा काय म्हटलंय? गौण क्रियापद. गौण क्रियापद म्हणजे काय मित्रांनो? बघा, गौण क्रियापदालाच काय म्हणतात? तर अनियमित क्रियापद म्हणतात. अनियमित क्रियापद. अनियमित क्रियापद म्हणजे काय? थोडं कन्सेप्ट क्लिअर करून देतो. नॉर्मली बघा काय म्हणतात? क्रियापदाचा मूळ धातू, क्रियापदाचा मूळ शब्द आपण काढत असतो. जसं ती मोठ्याने रडते, रडतेचा मूळ धातू काय? रड. मुले मैदानावर खेळतात, खेळतातचा मूळ धातू काय? खेळ. बरोबर आहे. तो मोठ्याने हसतो, हसतोचा मूळ धातू काय? हस. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक क्रियापदाचा मूळ धातू तुम्हाला काढता येते. परंतु इथं बघा काय म्हटलेलं आहे? नव्हता, नाही, नये, म्हणजे खोटे बोलू नये. क्रियापद काय? नये. नयेचा मूळ धातू काय सांगा बरं? नयेचा मूळ धातू तुम्ही काढूच शकत नाही. नाहीचा मूळ धातू तुम्ही काढूच शकत नाही. नव्हता या शब्दाचा मूळ धातू काढूच शकत नाही. जसं मला फाईल पाहिजे, क्रियापद कोणता आहे? पाहिजे. पाहिजेचा मूळ धातू काय आहे? कोणता आहे ते पहा बरं. पा. पाईल का पा? नाही येणार ना. येऊन लक्षात? म्हणजे ज्या क्रियापदांचा मूळ धातू काढता येत नाही, मूळ शब्द काढता येत नाही, अशा क्रियापदांना मित्रांनो पाठांतर करून ठेवा. काय म्हणतात? गौण क्रियापद किंवा अनियमित क्रियापद असं म्हटलं जाते बघा. ठीक आहे, गौण क्रियापद किंवा अनियमित क्रियापद. ठीक आहे, अत्यंत रेअर हा प्रश्न या क्रियापदावर विचारला जातो बघा. ठीक आहे, परंतु आला, मी म्हटलं रेअर. ठीक आहे, रेअर जर तुमच्याच परीक्षेत आला तर तुम्ही काय करसाल बघा. ठीक आहे, येत आहे लक्षात? तर अशा पद्धतीने बघा प्रत्येक पर्यायाचं इन डिटेलमध्ये स्पष्टीकरण तुम्हाला डिटेल्डमध्ये सर्व या ठिकाणी डेटा प्रोव्हाइड होत आहे बघा. ठीक आहे, तो व्यवस्थित लेक्चर बघायचं मित्रांनो. अत्यंत क्वालिटी कंटेंट या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे, आणि सर्वांनी थोडं बारकाईने लक्षात घ्यायचं बघा. पहिला पार्ट ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो पहिला पार्ट पण बघून घ्या आणि हा पार्ट तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबत बघा मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा हे लेक्चर बघत असाल, ठीक आहे, नवीन असाल या चॅनलला, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचा सखोल या ठिकाणी अभ्यास होत राहील बघा. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ या ठिकाणी आवडत असेल तर नक्की मित्रांनो लाईक करायचा बघा. ठीक आहे, ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. यस, बघा, तो मुलगा चतुर आहे. या वाक्यातील चतुर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? चालेल, तो मुलगा चतुर आहे या वाक्यातील चतुर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? गुणविशेषण, विधिविशेषण, सार्वनामिक विशेषण, धातू साधित विशेषण. ठीक आहे, तर बघा वाक्य थोडं या साईडला घेतो बघा मी. तो काय म्हटलेला आहे? तो मुलगा चतुर आहे. चतुर आहे. बरोबर आहे. बघा आता आहे हा शब्द काय आहे? क्रियापद. क्रियापद, क्रियापद. बरोबर आहे. असणारा कोण? मुलगा. मुलगा काय आहे? कर्ता. आणि कर्ता काय असतो बघा? नाम असतो. कर्ता काय असतो? नाम. झालं इथपर्यंत क्लिअर? आता मुलगा कसा आहे बघा बरं. मुलगा कसा आहे? चतुर. म्हणजे मुलाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय होणार? विशेषण. बघा काय म्हटलंय त्याला आपण? विशेषण. म्हणजे हा शब्द वाक्यामध्ये कशाचं काम करत आहे? विशेषणाचं. म्हणून या ठिकाणी बघा विशेषण, 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 चारही ऑप्शनमध्ये तुम्हाला विशेषण विशेषण दिलेलं आहे. बरोबर आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय होतो? विशेषण होतो बघा. ठीक आहे, चालेल. आता विशेषण आहे पण कोणता प्रकार आहे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द नामाच्या आधी येत असेल तर त्याला अधिविशेषण असं म्हणतात.
नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द नामाच्या नंतर येत असेल तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो, विधी विशेषण असं म्हणायचं आहे. बघा येऊन आलं सर्वांच्या लक्षात मित्रांनो, अधिविशेषण आणि विधी विशेषण. बरोबर आहे. आता हे विशेषण नामाच्या नंतर आहे म्हणून त्याला काय म्हणसाल तुम्ही, विधी विशेषण असं म्हणायचं. आणि विधी विशेषणालाच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, नोट डाऊन करून घ्या. विधी विशेषणालाच काय म्हणायचं, तर त्याला विधानपूरक असं म्हणतात. बघा काय म्हणतात त्याला, विधानपूरक असं म्हणतात. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे, विधी विशेषण. ओके चला येऊन आलं लक्षात मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. आणि सोबत बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते गुणविशेषण. गुणविशेषण कशाला म्हणतात मित्रांनो, तर नामाच्या आपलं बघा जे विशेषण आहे त्याच्या अंगी जर गुण सुचवण्याचा गुणधर्म असेल, बरोबर आहे, जसं कडू कारले, बरोबर आहे, तर कारल्याचा गुणधर्म आहे काय आहे, कडू आहे, बरोबर आहे, कडू, तिखट, गोड, आंबट, धूर्त, ठीक आहे, प्रामाणिक, बरोबर आहे. हे जे शब्द आहेत मित्रांनो यांना काय म्हणायचं आहे आपल्याला, तर गुण विशेषण असं म्हणायचं आहे. ओके सार्वनामिक विशेषण कशाला म्हणतात बघा मित्रांनो, म्हणजे मुळात सर्वनाम वाक्यामध्ये विशेषणासारखा येतो त्याला म्हणतात सार्वनामिक विशेषण. धातुसाधित मुळात धातू आणि वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे, विशेषणासारखा वापरला असेल त्याला काय म्हणतात, धातू साधित विशेषण म्हणतात. बघा ठीक आहे चला क्लिअर. जसं बोलकी बाहुली, बरोबर आहे, वाहती नदी, ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे असतात त्याला काय म्हणतो आपण, तर धातू साधित विशेषण म्हणतात. बघा ठीक आहे. तर बघा हा सुद्धा प्रश्न अतिशय डिटेलमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आणखी. बघा व्याकरणासोबत शब्दसंग्रह सुद्धा महत्त्वाचं असते, त्यामुळे आपल्याला आपल्या लेक्चरमध्ये ठीक आहे काही शब्दसंग्रह सुद्धा तुम्हाला अत्यंत असा दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे बघा काय म्हटलंय, मार्जार या शब्दाचा अचूक शब्द किंवा अचूक अर्थ कोणता, माकड, मांजर, मासा आणि मोर. बघा सांगायचं आहे बघा तुम्हाला. चला बघा ठीक आहे ओके. बघा काय म्हटलंय, मार्जार या शब्दाचा अचूक अर्थ कोणता. ठीक आहे, माकड आहे, मांजर आहे, मासा आहे, मोर आहे. ठीक आहे बघा मित्रांनो, मार्जार हा जो शब्द आहे हा थोडा संस्कृत शब्द आहे. बघा ठीक आहे, माकडला संस्कृतमध्ये मरकड म्हणतात, मरकड. ठीक आहे, परंतु मार्जार जो शब्द आहे हा कोणासाठी वापरला जातो, मांजरसाठी. बघा ठीक आहे, येतं लक्षात, मांजर. तर मार्जारचं काय झालं, मांजर म्हणजे काय झाला, तद्भव शब्द आहे. ठीक आहे, मांजर हा शब्द काय झाला, तद्भव. ठीक आहे, संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला. ठीक आहे नेक्स्ट बघा लक्षात ठेवा महत्त्वाचे शब्द. बघा कंठस्नान घालणे, काय म्हटलेलं आहे, कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता. ठीक आहे, गळ्यापर्यंत अंघोळ घालणे, गोड बोलून फसवणे, ठार मारणे, गळा भेट घेणे. बघा कंठस्नान घालणे म्हणजे काय, तर गळ्यापर्यंत अंघोळ घालणे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा ठीक आहे, गोड बोलून फसवणे असं सुद्धा दिलेलं आहे, ठार मारणे आणि गळा भेट घेणे. ठीक आहे, तर अत्यंत सोपा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे चला बघा, तर थोडं फास्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे चला, तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कंठस्नान करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. तर वाक्प्रचार असेल, म्हणी असेल, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, तर एक लक्षात ठेवायचं, जो शब्द आहे ठीक आहे, जो शब्द या ठिकाणी दिलेला असतो तर शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. बस पाठच करून टाका आजपासून. म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द याविषयी तुमचे प्रश्न चुकणारच नाही. बघा ठीक आहे, एवढं एक वाक्य लक्षात ठेवा, दिलेल्या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मग सर अर्थ कसा घ्यायचा, तर बघा काय असते की ज्या म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, शब्दसमूह आहे, तर हे आपल्या बोलीभाषेतून तयार झालेलं आहे. बघा सर्व. ठीक आहे, तर थोडा अंदाज घ्यायचा की हे शब्द कुठं आपण ऐकलेले आहे, कुठं वाचलेले आहे, बरोबर आहे, येत आहे लक्षात. तर बघा काय म्हणतो आपण की गळ्यापर्यंत अंघोळ घालणे. आता स्नान करणे म्हणजे अंघोळ करणे, आणि कंठ म्हणजे आता कंठ कुठं आहे तर गळ्यापर्यंत येतो, बरोबर आहे, तर कंठ स्नान म्हणजे गळ्यापर्यंत अंघोळ घालणे. हे काय झालं, शब्दशः अर्थ झालं, तो मला घ्यायचाच नाही, तो मला पाहिजेच नाही. बघा ठीक आहे, येत आहे लक्षात. आता बघा पुन्हा कंठ म्हणजे गळा, बघा गळा भेट घेणे इथं सुद्धा आलेला आहे, तर हा सुद्धा मला पाहिजे नाही, कारण काय मी शब्दशः अर्थ घेणारच नाही. बघा ठीक आहे चालेल. त्यानंतर काय राहिलं पहा, गोड बोलून फसवणे आणि ठार मारणे. तर याच्यावर आता थोडा विचार करू आपण. ठीक आहे बघा 2 मिनिटं लक्षात घ्यायचं. बघा काय म्हटलेलं आहे,
एखाद्या वेळेस जेव्हा भांडण होते ना मित्रांनो, ठीक आहे, दोन व्यक्तींमध्ये जेव्हा भांडण होते, ठीक आहे, तर त्यामधला एक व्यक्ती बघा एकदम रागात त्याला म्हणतो की तुला तर एक दिवस कंठ स्नानच घालेल बघा. ठीक आहे, काय म्हणतो तो, तुला तर एक दिवस कंठ स्नानच घालेल, नाहीतर नावाचा बघा असं म्हणतो ना तो, नाहीतर माझं नाव बदलून ठेवજો. बरोबर आहे, अशा प्रकारचं भांडणामध्ये बोललं जाते. बरोबर, म्हणजेच काय तर बघा कंठस्नान घालणे म्हणजे काय तर ठार मारणे, शिरच्छेद करणे. बघा काय म्हटलंय, ठार मारणे किंवा शिरच्छेद करणे. ठीक आहे, येतं लक्षात. ऑप्शन नंबर काय येणार, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये करेक्ट उत्तर येणार आहे. येऊन आला, समजून आलं बघा शब्दाचा अर्थ कसा काढायचा, नेहमी साठी लक्षात राहील, कधीच विसरसाल नाही बघा तुम्ही आता हे. ठीक आहे, चला क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ज्याचा कोणीही शत्रू जन्माला आलेला नाही असा, ज्याचा कोणीही शत्रू जन्माला आलेला नाही असा कोण, तर या शब्दासमूहासाठी एक शब्द कोणता. अजातशत्रू, निष्पाप, शत्रुघ्न. ठीक आहे, आणि इथं बघा पुन्हा अजातशत्रू रिपीट झालेला आहे, नो प्रॉब्लेम. बघा चला, तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, याचं करेक्ट उत्तर तुम्ही पाठांतर करून ठेवा. अजातशत्रू हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे आतापर्यंत, त्यामुळे तुमच्या आजच्या सिरीजमध्ये मी तो ॲड केलेला आहे. ठीक आहे, मुद्दामून तो ॲड यासाठी केला की तुमचं एक रिव्हिजन प्रॉपर व्हायला हवी. ठीक आहे, काही PYQs, काही संभाव्य प्रश्न आपल्या या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बघा. ठीक आहे, तर ज्याचा कोणीही शत्रू जन्माला आलेला नाही तर असा व्यक्ती जो आहे त्याला काय म्हणायचं, अजातशत्रू. उंटावरचा शहाणा. ठीक आहे, बघा अलंकारिक शब्द जेव्हा आपण पाहतो ना की अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द, चला बघा चेक करा. ओके, अलंकारिक शब्द ज्यामध्ये आपण पाहतो ना गाजरपारखी, कशाचीही पारख नसलेला. बरोबर आहे. त्यानंतर पहा अकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य. ठीक आहे, किंवा ज्याला आपण काय म्हटलंय अष्टपैलू. ठीक आहे, सर्वगुण संपन्न. ठीक आहे, हे काय असतात आपले बघा अलंकारिक शब्द असतात. ठीक आहे, यामध्ये काय म्हटलंय, उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे काय, मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती. बरोबर आहे, तर त्यांनी काय रिलेट केलंय पहा की उंटावरचा शहाणा त्याचप्रमाणे अकलेचा कांदा म्हणजे नेमकं काय. तर उंटावरचा शहाणा म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. उंटावरचा शहाणा म्हणजे सरळ सरळ मूर्खपणाचा सल्ला देणारा, आणि अकलेचा कांदा म्हणजे काय तर बघा इथं दिलेला आहे, अत्यंत हुशार माणूस, अत्यंत मूर्ख माणूस, कल्पक व्यक्ती, रागीट व्यक्ती. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा, तर त्याचप्रमाणे अकलेचा कांदा म्हणजे काय. बघा दोन शब्द सांगतो मी तुम्हाला, अकलेचा कांदा आणि अकलेचा खंदक. ठीक आहे, असे दोन शब्द आहेत. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य, अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य. ठीक आहे, तर उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, तिथं मूर्ख मनुष्य असतं तरी उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे, काही असं महत्त्वाचा विषय नाही बघा तो. ठीक आहे, तर हे आहेत अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द एखादा शब्द तुम्हाला विचारला जातो परीक्षेमध्ये, आणि बस बघा जास्तीत जास्त खूप झाले, तुम्हाला 40 ते 50 शब्द दिलेले आहे, एकदा वाचायचे आहे. एकदा दोनदा वाचले की परीक्षेमध्ये प्रश्न चुकत नाही बघा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, अर्णव, पयोधी, जलधी हे शब्द खालीलपैकी कशाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, विदर्भ सरळ सेवा प्लॅटफॉर्मला तुम्हाला एक महत्त्वाची सिरीज या ठिकाणी सुरू करून दिलेली आहे. ठीक आहे, की येणाऱ्या आगामी ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहे, तर त्या सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला हे प्लॅटफॉर्म ठरणार आहे. ठीक आहे, कारण या ठिकाणी ऑथेंटिक टीचिंग, ऑथेंटिक डेटा तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे. ठीक आहे, आणि बघा जे विद्यार्थी सेशन बघत आहेत, लेक्चर बघत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल विदर्भ सरळ सेवा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी विदर्भ सरळ सेवा टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करा. ठीक आहे, चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा लेक्चर बघत आहे अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लेक्चरला आपलं बघा चॅनलला एखादं लेक्चर किंवा एखादा व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि वेळेवर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल बघा. ठीक आहे, तर तुम्हाला टिकून राहायचं आहे बघा लेक्चरमध्ये शेवटपर्यंत. बघा या ठिकाणी शब्द दिले आहे अर्णव, पयोधी, जलधी. बरोबर आहे, हे शब्द खालीलपैकी कशाचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, आता समुद्र या शब्दाला आपण पाहिलं होतं सिंधू. बरोबर आहे, समुद्र म्हणजे सिंधू काल आपण पाहिलं होतं. बरोबर आहे, त्यानंतर बघा नदी म्हणजे काय होते, सरिता. बरोबर आहे, येत्या लक्षात पाऊस म्हणजे काय होते, वर्षा. ठीक आहे, तर ढग म्हणजे काय होते बघा मित्रांनो, ढगाला म्हणतात अर्णव, पयोधी, जलधी. ठीक आहे, बघा जल म्हणजे पाणी, जलधी जल देणारे म्हणजे कोण, ढग. बघा मेघ, घन. ठीक आहे, येत्या लक्षात.
तर बघा अत्यंत सोपे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील बघा. यामधले जे काही प्रश्न आहे ना तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील बघा. ठीक आहे, किंवा जे कन्सेप्ट आपण बघत आहोत त्या कन्सेप्टवर आधारित जे प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील बघा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, पुढे बघूया. यस, जिज्ञासू म्हणजे काय? जिंकण्याची इच्छा असणारा, जाणून घेण्याची किंवा शिकण्याची तीव्र इच्छा असणारा, जिवंत राहण्याची इच्छा असणारा, मोक्ष मिळवण्याची इच्छा असणारा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर जिज्ञासू, तर आपण म्हणतो ना की व्यक्ती कसा असला पाहिजे? जिज्ञासू असला पाहिजे बघा. ठीक आहे, तर त्याच अर्थाचा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. ठीक आहे, तर जिज्ञासू म्हणजे काय बघा, सांगायचं पटापट. बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे बघा, जिज्ञासू म्हणजे काय. तर बघा जिज्ञासू शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सांगू शकता. जिज्ञासू म्हणजे काय, तर मला काहीतरी नवीन शिकायचं आहे, बरोबर आहे. नवीन शिकण्याची माझी इच्छा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर बघा जाणून घेण्याची. ठीक आहे, एखादी गोष्ट काय चालू आहे काय नाही ते जाणून घेण्याची किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याची तीव्र इच्छा असणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात जिज्ञासू. काय म्हणतात त्याला? जिज्ञासू. ओके, नेक्स्ट. ताटाखालचे मांजर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? बघा अत्यंत म्हणजे तुम्हाला समजेल अशाच पद्धतीचे प्रश्न सुरुवातीला घेतलेले आहेत बघा. ठीक आहे, ताटाखालचे मांजर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? अन्नाची वाट पाहणारा, पूर्णपणे दुसऱ्याच्या आधारे जगणारा, घराची राखण करणारा, हुशार व्यक्ती. बघा आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. ताटाखालचे मांजर म्हणजे काय? आपण म्हणतो ना की मी म्हटलं तसंच तो करेल, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्यावर तो जाणार नाही, बरोबर आहे. तर हे जे वाक्य असतात तर हे वाक्य असा अर्थ असणारा ऑप्शन कोणतं? तर ताटाखालचे मांजर म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी पूर्णपणे दुसऱ्याच्या आधारे जगणारा. बघा पूर्णपणे हा शब्द महत्त्वाचा आहे बरं. पूर्णपणे दुसऱ्याच्या आधारे जगणारा म्हणजे ताटाखालचे मांजर. ठीक आहे, तर त्याला योग्य ऑप्शन कोणतं येणार? ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. बघा पाहूया पुढचा प्रश्न. बघा थोडं एक मी तुम्हाला साहित्य सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. सरळ सेवेला बघा एक ते 2 प्रश्न तुम्हाला साहित्यावर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर तेवढं लक्षात ठेवायचं. गीताई या ग्रंथाची रचना कोण केली? लोकमान्य टिळक, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर तुम्हाला माहित आहे की ग्रामगीता, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 येणारच नाही बघा. ठीक आहे, तर आता इथं आलं कोणतं मग? साने गुरुजी आहे, आचार्य विनोबा भावे आहे, लोकमान्य टिळक आहे. ठीक आहे, तर बघा करेक्ट आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे, चला पहा. तर गीताई जर म्हटलं तर एक लक्षात ठेवा, गीताई आचार्य विनोबा भावे. बघा ऑप्शन नंबर सी. हे प्रश्न तुम्ही आता बघत आहात, आताच पाठ झालं पाहिजे, कारण याला सेपरेट पाठांतर सेपरेट वाचनाला वेळ द्यायचा नाही. बघा काय म्हणायचं, आचार्य विनोबा भावे म्हणजे काय, तर त्यांनी काय लिहिलं आहे? गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आचार्य विनोबा भावे यांनी लिहिला आहे. असं 2-3 वेळा म्हटलं की पाठच होऊन जाते बिलकुल. ठीक आहे, तर ते आज आता ताबडतोब अशा फॉर्ममध्ये ते करायचं असते बघा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? बघा काय म्हटलेलं आहे? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर बघा कुसुम हे जे आहे तर हे कोणाची बहीण होती बघा मित्रांनो? तर बघा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या बहिणीचं नाव काय होतं? कुसुम, बरोबर आहे. म्हणून त्यांनी जे टोपण नाव ठेवलेलं आहे ते काय ठेवलेलं आहे? कुसुमाग्रज, बरोबर आहे. बघा या शब्दामध्ये 2 शब्द आहे. एक शब्द कोणता आहे बघा? कुसुम. बघा 2 मिनिटं लक्ष द्या. एक शब्द कोणता आहे? कुसुम, आणि दुसरा शब्द आहे अग्रज. बघा अग्रज, येतं लक्षात? कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव आणि अग्रज म्हणजे काय असते? अग्रज म्हणजे मोठा, बरोबर आहे, आधी जन्मलेला, बरोबर आहे. तर काय म्हटलं आहे बघा, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच काय? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हणजे कुसुमपेक्षा मोठा, बरोबर आहे. कुसुमाग्रज म्हणजे कुसुमपेक्षा मोठा. मोठ्या भावाचं नाव विष्णू वामन शिरवाडकर आणि लहान्या बहिणीचं नाव काय? तर कुसुम. मग अशा प्रकारचं ते रिलेटेड त्यांनी स्वतःला केलेलं आहे आणि आपलं संपूर्ण साहित्य विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहिलेलं आहे. आपण पाहतो मित्रांनो, त्यांच्या विशाखा या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे बघा. ठीक आहे, महाराष्ट्रातील 4 लोकांना मिळालेला आहे. विष्णू सखाराम खांडेकर, विष्णू वामन शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे. ठीक आहे, तर या फक्त 4च लोकांना आता काय मिळालेलं आहे सध्या आतापर्यंत
बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील असे साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे, की ज्यांचा जन्मदिवस बघा काय म्हटलेलं आहे, ज्यांचा जन्मदिवस किती, तर 27 फेब्रुवारी, बघा डेट लक्षात ठेवा. विष्णू वामन शिरवाडकर यांची जी जन्मतारीख आहे 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. तर महाराष्ट्राचे एवढे मोठे हे साहित्यिक आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे. कोण, तर विष्णू वामन शिरवाडकर. बघा थोडी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये कमी पडणार आहे बघा. चालेल. बघा मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाचा गौरव केला जातो, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाचा गौरव केला जातो, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणतात, तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. बघा काय म्हणतात त्यांना, तर मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा लक्षात ठेवायचं, मराठी भाषेचे पाणिनी. ओके. त्यानंतर बघा मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाचा गौरव होतो म्हटलेला आहे, तर बघा शास्त्री चिपळूणकर, इथं आहे कृष्ण, इथं आहे विष्णू. बस इथंच तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न पुन्हा पुन्हा काय विचारला जातो बघा, कारण नावामध्ये साम्य आहे आणि विद्यार्थी इथं गोंधळतात म्हणून ते काय करतात, कृष्णशास्त्री, विष्णूशास्त्री. तर बघा दोन नावं लक्षात ठेवायचे की कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. कसं लक्षात ठेवायचं, बघा इथं काय आहे, विष्णूशास्त्री चिपळूणकर आहे ना, तर विष्णू म्हटलं तर बघा काय म्हणायचं, शिवाजी. बघा काय म्हणायचं, शिवाजी. बरोबर आहे. आणि कृष्ण म्हटलं तर काय म्हणायचं, जॉन्सन. चला येऊन आला. कृष्ण कोण होते, तर जॉन्सन, आणि विष्णू कोण होते, तर शिवाजी. बघा येत्या लक्षात. म्हणजे काय, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे काय, तर मराठी भाषेचे जॉन्सन. बरोबर आहे. आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हटलं म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी. कधीच विसरसाल नाही, अशी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ट्रिकी वेनं या ठिकाणी तुम्हाला टीचिंग चालू आहे बघा मित्रांनो. ट्रिक असेल, कन्सेप्ट असेल, किंवा बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या लक्षात राहील यावर पूर्णपणे एक फोकस या ठिकाणी केलेला तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो. ठीक आहे. चला पहा, तर काय म्हटलेलं आहे, तर मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते, तर इथं सरळ सरळ आहे बघा. जॉन्सन म्हटलं तर कृष्णशास्त्री चिपळूणकर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा. ठीक आहे. चला ओके, पाहूया पुढचा प्रश्न. फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, नामदेवराव ढसाळ आणि दया पवार. दया पवारांचं तर बरं बलूत हे तुम्हाला माहीत असेल. बलूत हे पुस्तक त्यांनी लिहिलं, कादंबरी त्यांनी लिहिली आहे. बरोबर आहे. तर फकीरा बघा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. या कादंबरीने एक क्रांती घडवून आणली बघा मित्रांनो. बरोबर. तर बघा लक्षात ठेवायचं, फकीरा म्हटलं तर आत्ताच त्यांची जयंती साजरी झालेली आहे. अण्णाभाऊ साठे. ठीक आहे. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची. ठीक आहे. प्रसिद्ध कादंबरी आहे. मुद्दामून प्रश्न यासाठी टाकलेला आहे की परीक्षेमध्ये हे साहित्य तुम्हाला विचारलं जाते, हे रिमेंबर करून देण्यासाठी. ठीक आहे. चला ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सद्गुरू, बघा शब्द कोणता आहे, तर सद्गुरू या जोड शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता. बघा संधीचा विग्रह म्हटलेला आहे सद्गुरू. बघा शब्द काय आहे, सद्गुरू. चला ओके, क्लिअर. आता काय करायचं, संधी करायची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. ठीक आहे, की शब्दामध्ये जोडाक्षरामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, शब्दाच्या जोडाक्षरामध्ये जेव्हा काय असेल, बघा क च ट त प, हे जे क ची लाईन आहे तर त्याला काय म्हणायचं, प्रथम व्यंजन संधी. आणि ग ज ड द ब हे जे तिसरी लाईन आहे तर याला काय म्हणायचं आहे, तृतीय व्यंजन संधी. म्हणजे काय, क च ट त प शब्दामध्ये जर येत असेल, बरोबर आहे, तर त्याला तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा मित्रांनो. म्हणजे क च ट त प हे जर तुम्हाला कुठे शब्दामध्ये दिसले जोडाक्षरामध्ये तर त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणायचं. आहे का जोडाक्षरामध्ये, नाही. ग ज ड द ब हे जर दिसत, ग ज ड द द द, बघा दिसून आलं द, तर द जर दिसेल तर त्याला काय म्हणतात, तृतीय व्यंजन संधी. म्हणजे हा शब्द कशामधला आहे, तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आता तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे, मग तुम्हाला विग्रह करता आला पाहिजे बघा. ठीक आहे. तर मग शब्दामध्ये जर क असेल तर क च ग घ्या, शब्दामध्ये च असेल च च च छ ज घ्या. बरोबर आहे. म्हणजे पहिला असेल तर तिसरा घ्या, तिसरा असेल तर पहिला घ्या. मग इथं काय दिलं आहे, सद्गुरू. द दिलेला आहे म्हणजे तिसरा दिलेला आहे, त्याच्याच गटातील पहिला वर्ण घ्यायचा. मग
थ द द दिलेला आहे तर मग काय घेणार त. बघा इथे दिलेला आहे सत गुरु, ऑप्शन नंबर 2. बघा संधी आहे एकदम इन शॉर्टमध्ये आपल्या लक्षात आली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हा टॉपिक शिकायचा असतो बघा. ठीक आहे, तर सद्गुरु काय येणार पहा, तर सत अधिक गुरु, ऑप्शन नंबर 2 तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण. ठीक आहे, म्हणजे प्रकारही क्लिअर झाला, संधी कशी ओळखायची तेही लक्षात आलं. बरोबर आहे, शब्दावर विग्रहही करता आला बघा. ठीक आहे, क्लिअर. चला पाहूया पुढे. बघा, मला आज खूप मळमळते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. बघा मगाशी एका प्रश्नामध्ये एका ऑप्शनमध्ये मी तुम्हाला हा प्रकार समजून सांगितला. बघा आठवतंय का तर. ठीक आहे, चला बघा आठवण्याचा प्रयत्न करायचा. बघा मला आज खूप मळमळते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. क्रियापद काय आहे, मळमळते. बरोबर आहे, मग क्रियापदाला आपण प्रश्न विचारत असतो. बरोबर आहे ना, की सचिन क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण, सचिन. बरोबर आहे, तसं आज काय म्हटलंय, मला आज खूप मळमळते. मळमळणारे काय, मळमळणारा कोण, मळमळणारे काय, तर उत्तर येत आहे का. बघा मळमळणारे काय, तर उत्तर येत नाही. वाक्यामध्ये आपल्याला फक्त काय भेटलं, क्रियापद. क्रियापद काय आहे, मळमळते. मग याला जर प्रश्न विचारला की मळमळणारा काय, मळमळणारा काय, तर उत्तर येते का, नाही. मग ज्या वाक्यात कर्ता दिलेला नाही, बरोबर आहे, आणि वाक्यामध्ये कर्ता नसेल तर कर्मही राहत नाही. मग ज्या वाक्यामध्ये कर्ताही नाही, कर्मही नाही, फक्त क्रियापदच आहे, बरोबर आहे, तर मग अशा वाक्याला कोणतं, म्हणजे क्रियापदाचा कोणता प्रकार म्हणतात बघा, सांगतो बघा. मला आज खूप मळमळते. क्लिअर. मग मळमळणारा काय म्हटलं तर उत्तर येते का, नाही. पण त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. बघा काय म्हटलेलं आहे, की त्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे की मळमळणारा काय असते, जीव. धडधडणारा काय असते, हृदय. बरोबर आहे. उगवणारा मावळणारा काय असते, तर दिवस. बरोबर आहे. तर हे जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून राहिलेलं आहे बघा, म्हणजे क्रियापद असताना आपल्याला कर्ता दिसून राहिलेला आहे बघा. ठीक आहे, मला आज खूप मळमळते, तर मळमळणारा काय, जीव. बरोबर आहे. धडधडणारा काय, हृदय. गळगळणारे काय, आभाळ. मग हे जे उत्तरं मिळून राहिले हे कशामुळे मिळून राहिले आहे, हे उत्तर कशामुळे मिळत आहे, किंवा मळमळणारा म्हणजे जीव हे कशामुळे मला समजत आहे, तर क्रियापदाचा अर्थ, क्रियापदाचा जो भाव आहे तोच मला सांगत आहे की वाक्यातील कर्ता कोणता आहे. जरी कर्ता दिलेला नसेल परंतु कर्ता आपल्याला माहित आहे की त्या वाक्यातला कोणता आहे. म्हणजे जेव्हा क्रियापदाचा भाव त्याचा अर्थ व्यक्त करत असतो तर अशा क्रियापदाला काय म्हणतात, भावकर्तृक क्रियापद. काय म्हटलंय, कर्त्याचा, कर्तृक म्हणजे कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये दडलेला असतो. काय म्हटलेलं आहे बघा, कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये दडलेला असतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, भावकर्तृक क्रियापद असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. ठीक आहे, चला क्लिअर, कन्सेप्ट एकदम क्लिअर ठेवत चला मित्रांनो, अत्यंत काम आहे आपल्याला कन्सेप्टचं. ठीक आहे, ओके. बघा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके, चला पहा. प्रतिवर्ष आणि यथाशक्ती ही पदे कोणत्या समासाचे प्रतिनिधित्व करतात. प्रतिवर्ष आणि यथाशक्ती ही पदे कोणत्या समासाचे प्रतिनिधित्व करतात. बघा एक समासावर प्रश्न आलेला आहे. अविभाव समास. अविभाव समास म्हणजे काय, तर ज्यामध्ये पहिले पद प्रधान असते, जसं आजन्म, यथामती, प्रतिदिन. बरोबर आहे. ठीक आहे. विभक्ती तत्पुरुष समास, जसं चोर भय, चोरापासून भय, गायरान, गायीसाठी रान. बरोबर आहे. घर जावाई, घरातील जावाई. बरोबर आहे. अशा प्रकारचे जे शब्द असतात त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. कर्मधारय समास म्हणजे काय, तर यामध्ये एक पद काय असते, नाम, दुसरं पद विशेषण, पहिलं नाम दुसरं विशेषण, किंवा दुसरं नाम पहिलं विशेषण, दोन्हीही विशेषण. म्हणजे काय, जसं महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. बरोबर आहे. येतात लक्षात, महाराष्ट्र असेल. ठीक आहे. लाल भडक, खूप लाल. बरोबर आहे. विश्वरूपी सागर. अशा प्रकारचे जे शब्द येतात त्याला कर्मधारय समास म्हणतात. द्वंद्व समास म्हणजे काय, तर दोन्हीही पदे काय असतात, प्रधान असतात. दोन्ही शब्द काय असतात, मुख्य असतात, प्रधान असतात. त्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समहार द्वंद्व. तर हे अशा प्रकारचे प्रकार आपल्याला विचारले जातात बघा. ठीक आहे. आता इथं काय म्हटलंय बघा, की पहिला शब्द आहे प्रति, दुसरा आहे वर्ष. ठीक आहे. पहिला शब्द आहे यथा, दुसरा आहे शक्ती. बरोबर आहे. तर या ठिकाणी मुख्य शब्द कोणता आहे, शक्ती. मुख्य शब्द कोणता आहे, वर्ष. परंतु वर्ष ठीक आहे, वर्ष म्हणजे एक वर्ष. बघा ठीक आहे. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी,
बघा या शब्दाचा अर्थ काय होत आहे, प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी. मग प्रत्येक वर्षी हा अर्थ होण्यासाठी कोणता शब्द महत्वाचा आहे, पहिला. मग ज्याचे पहिले पद प्रधान त्याला म्हणतात अविभाव समास. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला एक्झाम्पल येत असतात, आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार होणारे शब्द हे कशामध्ये येत असतात, अविभाव समासामध्ये. हर, दर, बर, बिन, बेला, गैर हे फारसी उपसर्ग कशामध्ये येत असतात, तर अविभाव समासामध्ये. त्यानंतर मराठीतील द्विरुक्ती घरोघरी, दारोदारी, ठीक आहे, गल्लोगल्ली, पाणोपाणी हे शब्द कशामध्ये येत असतात, तर अविभाव समासामध्ये. येत्या लक्षात, संपला तुमचा अविभाव समास बघा. ठीक आहे, येत्या लक्षात मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा लक्षात ठेवा, म्हणजे खूप सारी इन्फॉर्मेशन आहे देण्यासाठी, परंतु प्रश्नही झाले पाहिजे, कन्सेप्टही झाले पाहिजे. ठीक आहे, तर अत्यंत एक म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन असलेलं हे लेक्चर तुमच्या कमी पडणार आहे तुमच्या अभ्यासामध्ये मित्रांनो, तुमच्या रिव्हिजनमध्ये. ठीक आहे, तर अभ्यास कमी पडू द्यायचा नाही. ठीक आहे, सध्या जागा निघायच्या आहे मित्रांनो, शांततेचा काळ आहे आणि शांततेच्या काळात जर तुम्ही अभ्यास करून ठेवसाल, तुमचे मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जीएस हे विषय असे करून ठेवा की जागा निघाल्या रे भाऊ, की त्याच्यातली एक जागा आपली पक्की असलीच पाहिजे बघा, बिनधास्त. ठीक आहे, येत आहे लक्षात. चला, तर अशा स्पीडने आपल्याला काय करायचं, अभ्यास चालू ठेवायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, विशाखा. विशाखा या ज्ञानपीठ विजेत्या काव्यसंग्रहाचे कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय. बघा आता मी थोड्या वेळ आधी हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितला आणि तो प्रश्न इथं टाकण्याच्या मागचं कारण काय, तर तुम्हाला किती आठवते, तुम्हाला लगेच चेक करायचं, लगेच. बघा आठवते का, चेक करा. विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, तर विष्णू वामन शिरवाडकर यांच्या बहिणीचं नाव काय, कुसुम. बघा काय म्हटलेलं आहे, कुसुम. कुसुम बघा येतं लक्षात, कुसुमाग्रज, अगदी बरोबर. बघा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात, बालकवी म्हणतात, बरोबर आहे. केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात, केशवसूत, बरोबर आहे. ठीक आहे, चला. चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आरती प्रभू. कृष्णाजी केशव दामले केशवसूत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी आणि विष्णू वामन शिरवाडकर म्हटलं तर कुसुमाग्रज. ऑप्शन नंबर 2 मध्ये तोंडपाठ असलं पाहिजे बघा. ठीक आहे, साहित्यिक व त्यांची टोपण नावे तुमच्या तोंडपाठच असली पाहिजे. ठीक आहे, चला बघूया पुढे. यस बघा, तर एवढे तुमच्या आजच्या सेशनमध्ये एक महत्त्वाचे प्रश्न जे होते ते काढून आणले ते बघा मित्रांनो. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण असे प्रश्न बघणार आहोत की जिथे ते प्रश्न सोडवताना नक्की तुमचं कन्फ्युजन होईल, बरोबर आहे. तर पेपरमध्ये कन्फ्युजन असणारे प्रश्न तुम्हाला या पार्ट 3 मध्ये, पुढच्या पार्ट 3 मध्ये पाहायला मिळतील बघा. ठीक आहे, तर हे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आपलं मराठी विषयाचं ठीक आहे एक सिरीज या ठिकाणी आपण चालवलेली आहे. तर ती सिरीज तुम्हाला ब्रेक न होता कंटिन्यू करायची आहे मित्रांनो, चालेल बघा. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करायचं आहे. सोबत बघा अशाच प्रकारचे जर लेक्चर तुम्हाला पाहिजे असेल, पाहायचे असेल, वेळेवर पाहायचे असेल, तर जे विद्यार्थी पहिल्यांदा जोडलेले आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबत आता बघा मित्रांनो की ही PDF आहे, ही PDF आजची जी PDF आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल ठीक आहे तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा. तर बघा विदर्भ सरळ सेवा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लिंक ओपन करायची बघा, लिंकला क्लिक केलं की डायरेक्ट तुमचं टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन जाईल बघा. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनल आठवणीने जॉईन करा, कारण त्या टेलिग्राम चॅनलवर ठीक आहे तुम्हाला हे शिकवलेली PDF तर मिळेलच, बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वाचे अपडेट, बरोबर आहे, डेली क्विज किंवा स्पर्धा परीक्षा संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात आहे. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा मित्रांनो. थँक्यू सो मच.